नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? चला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे मित्रांनो की माझी लाडकी बहीण योजना जी आहे मित्रांनो त्याच्याबद्दल आज थोडीशी तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला हर रोज प्राप्त होत राहतील। मित्रांनो, आम्ही आमच्या YouTube चॅनलवर खूप महत्त्वाचे व्हिडिओज अपलोड करत आहात, जेणेकरून तुम्हाला सुद्धा माहिती होत असतील। मित्रांनो, खाली स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार याच्याबद्दल मित्रांनो महासंवादमध्ये थोडीशी चर्चा झालेली आहे 24 ऑगस्ट रोजी। त्या 24 ऑगस्ट मध्ये काय चर्चा झालेली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे। तर मित्रांनो, खाली स्क्रॉल करा, थोडीशी महासंवादमध्ये काय चर्चा झालेली ते बघू मित्रांनो। 31 जुलै नंतरच्या अर्जाची प्रक्रिया सुरू, पात्र महिलांना लवकरच लाभ, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे। ओके मित्रांनो, ज्या महिलांनी मित्रांनो 31 ऑगस्ट अगोदर फॉर्म भरले होते त्यांच्या खात्यामध्ये 3000 रुपयाची राशी ट्रान्सफर करण्यात आलेली आहे। आता नंतर मित्रांनो 31 जुलै नंतर ज्या महिलांनी फॉर्म भरले आहे त्या महिलेची अर्जावरची प्रक्रिया सुरू आहे आणि त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ भेटणार आहे मित्रांनो। ओके, आता मित्रांनो मुंबई दिनांक 24 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया सातत्याने सुरू आहे। ज्या महिलांनी 31 जुलैपर्यंत अर्ज केले होता त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे। 31 जुलै नंतरच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू असून या महिलांना लवकरच लाभ मिळणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितली। मंत्री कुमार तटकरे म्हणले की ज्या महिलांनी 31 जुलै नंतर अर्ज केला आहे त्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया जिल्हास्तरीय सुरू आहे। जिल्हास्तरीय प्रशासकीय मान्यता होऊन पात्र महिलांचा डेटा विभागाकडे येतो, त्यानंतर ही यादी लाभ देण्यासाठी बँकेकडे पाठवली जाते। त्यामुळे लवकरच 31 जुलै नंतरच्याही पात्र महिलांना लाभ मिळणार आहे। आतापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी 2,06,14,990 अर्ज प्राप्त झाले आहे। बघा मित्रांनो, आतापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी 2,06,14,990 अर्ज प्राप्त झाले आहे। यापैकी 1,47,72,476 अर्ज पात्र ठरले आहे, तर 42,823 अर्जाची पडताळणी सुरू आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे। आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घ्यावे आणि जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री तटकरे यांनी केलं आहे। 24 तारखेची जी मित्रांनो महिला महासंवादमध्ये जी चर्चा झालेली आहे मित्रांनो, त्या चर्चेमध्ये मित्रांनो तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे। म्हणजे आतापासून किती फॉर्म भरले आणि किती फॉर्म रिजेक्ट झाले आणि किती फॉर्मवर प्रक्रिया चालू आहे याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे मित्रांनो। आता मित्रांनो महिला व बाल विकास मंत्री जे मित्रांनो तटकरे यांनी मित्रांनो स्पष्ट सांगितलेले आहे की आता मित्रांनो 31 जुलैचे नंतर जे फॉर्म भरलेले त्यांची सुद्धा अर्जावर पडताळणी चालू आहे आणि त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ 100% भेटणार आहे। त्यासाठी मित्रांनो फक्त तुमच्या आधारला बँक लिंक असणे खूप गरजेचं आहे। असे भरपूर महिला आहे मित्रांनो 31 जुलैच्या अगोदरचे ज्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नाही, त्यांचा फॉर्म अप्रूव्हल झालेला आहे बट त्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर झाले नाही, कारण त्यांच्या आधारमध्ये बँकच लिंक नाही मित्रांनो, इनॅक्टिव्ह डिॲक्टिव्ह। तर असे भरपूर महिला आहे मित्रांनो की ज्यांच्या आधारमध्ये बँक कोणती तिसरीच लिंक आहे, कारण त्यांनी बचत गटाचे वगैरे असे भरपूर खाते उघडले होते आणि त्यांच्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे कोणते आलेले त्यांना माहीतच नाही। तर मित्रांनो तुम्ही पण मित्रांनो फॉर्म भरत असताना आपल्या आधारमध्ये बँक कोणती लिंक आहे ते चेक करूनच तुम्ही माझ्या लाडकी बहिणीचा फॉर्म भरा। चला मित्रांनो, आजच्यासाठी जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।